नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये। आज आपण बघणार आहोत श्रीमद भगवद्गीता अध्याय 7 याचा मराठीमध्ये पूर्ण अर्थ। श्री भगवान म्हणाले, हे अर्जुना, माझ्या ठिकाणी मन लावून आणि माझाच आश्रय करून योगाभ्यास करीत असता तू मला निसंशय व संपूर्णपणे कसे जाणशील ते ऐक। मी हे ज्ञान तुला विज्ञानासहित पूर्णपणे सांगतो। ते जाणल्यावर या लोकी आणखी काही जाणण्यासारखे उरत नाही। हजारो माणसांतून एखादा सिद्धीसाठी झटतो आणि झटणाऱ्या अनेक सिद्धांतून एखाद्यालाच माझे खरे ज्ञान होते। पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश, मन, बुद्धी आणि तसाच अहंकार मिळून माझी प्रकृती 8 प्रकारांनी विभागलेली आहे। अर्जुना, ही माझी जड खालच्या प्रतीची प्रकृती होय। याशिवाय जिच्या योगाने या जगताचे धारण होते अशी परा श्रेष्ठ प्रतीची माझे जीवनरूप चेतना प्रकृती आहे, ती समजून घे। सर्व सृष्ट पदार्थ या माझ्या परा व अपरा प्रकृतीपासून उत्पन्न होतात, म्हणून मीच अखिल जगाचे उत्पत्ती स्थान तसेच विलय स्थान देखील आहे असे समज। हे अर्जुना, माझ्याहून श्रेष्ठ अथवा वेगळे असे दुसरे काहीही नाही। दोऱ्यांत ओविलेल्या अनेक मण्यांप्रमाणे माझ्या ठाई हे सर्व जग ओविलेले आहे। हे अर्जुना, पाण्यामधील रस मी, चंद्र सूर्यामधील प्रभा मी, सर्व वेदांतला प्रणव म्हणजेच ओंकार मी, आकाशांतला शब्द मी आणि पुरुषांमधील पराक्रम मीच आहे। पृथ्वीवरील उत्तम सुवास मी, अग्नीमधले तेज मी, सर्व प्राणी मात्रांतील जीवनशक्ती मी व तपस्व्यांमधील तप मीच आहे। हे पार्था, सर्व पदार्थांचे अनादि बीज मी आहे असे समज। बुद्धिमंतांची बुद्धी मी व तेजस्वी लोकांचे तेजही मीच आहे। हे अर्जुना, बलवंताचे वासना व आसक्ती विरहित बल मी आहे व सर्व भूतांच्या ठिकाणी धर्माला विरुद्ध न जाणारा काम मी आहे। जे जे सात्विक, राजस व तामस भाव म्हणून पदार्थ आहेत ते सर्व माझ्यापासून उत्पन्न झालेले आहेत असे तू जाण, परंतु मी त्यांच्यात नसून ते मात्र माझ्या आश्रयाने असतात। या सत्व, रज, तमात्मक पदार्थांनी मोहित होऊन हे सर्व जग त्यांच्या पलीकडे असणारा अर्थात निर्गुण अविनाशी असा जो मी परमेश्वर त्याला जाणत नाही, कारण ही माझी त्रिगुणात्मक अलौकिक माया पार होण्यास कठीण आहे। जे मला शरण येतात तेच ह्या मायेला तरून जातात। मायेनं ज्यांचे विवेकज्ञान नष्ट झाले आहे ते मूढ व दुष्कर्मी नराधम आसुरी बुद्धीने व्यापिले जाऊन मला भजत नाही। हे भरतश्रेष्ठा अर्जुना, दुःखपीडित ज्ञानाची इच्छा करणारे, द्रव्यादी विषयेच्छुक व ज्ञानी असे 4 प्रकारचे सदाचारी लोक माझी उपासना करतात। या 4 प्रकारच्या भक्तांमध्ये नेहमी निष्कामतेने वागणारा व अनन्य भक्ती करणारा असा जो ज्ञानी तो श्रेष्ठ होय, कारण ज्ञानी भक्ताला मी अत्यंत प्रिय असून तो मलाही तसाच प्रिय असतो। हे सर्वही भक्त उत्तमच आहेत, पण त्यांतील ज्ञानी म्हणजे मीच असे मला वाटते, कारण मीच सर्वोत्तम गती मानून युक्तचित्त होताचा त्यांनीच माझा आश्रय निरंतर केलेला असतो। अनेक जन्मांच्या शेवटी हे सर्व जगत वासुदेवमयच आहे असे ज्ञान झालेला ज्ञानी भक्त मला येऊन मिळतो, परंतु असे जाणणारा महात्मा फारच दुर्लभ होय। आपापल्या प्रकृती नियमाप्रमाणे त्या स्वर्गाधिक फलांच्या कामवासनांनी वेडावलेले लोक तो उपासनेचा नियम पाळून दुसऱ्या निरनिराळ्या देवतांच्या भजनी लागत असतात। जो भक्त ज्या देवता स्वरूपाची उपासना श्रद्धापूर्वक करू इच्छितो त्या भक्ताची त्या देवता स्वरूपावरील श्रद्धा मी स्थिर करतो। तो त्या स्थिर श्रद्धेने युक्त होऊन त्या देवतेची आराधना करतो आणि मग मीच निर्मिलेली ती इच्छित फळे त्याला मिळतात। परंतु त्या मंदबुद्धी भक्तांना मिळणारे ते फळ अल्पकाळ टिकणारे असते। त्या देवतांचे भक्त त्या देवतांकडे पोचतात व माझे भक्त मलाच येऊन मिळतात। मूढ लोक माझे श्रेष्ठ, उत्कृष्ट आणि अव्यक्त स्वरूप न जाणता मलाही अव्यक्त दशेतून व्यक्त अशा स्वरूपात मी प्रकट झालो आहे असे समजतात। मी योग मायेने झाकलो असल्यामुळे सर्वांना प्रकट दिसत नाही। मी जन्मरहित व अविनाशी आहे, हे मूढ लोक जाणत नाहीत। हे अर्जुना, मी भूत, वर्तमान आणि भविष्य काळांतील सर्व प्राणी मात्रांना जाणतो, पण मला कोणीही जाणत नाही, कारण हे भारता इंद्रियांच्या इच्छा व द्वेष यांपासून उद्भवणाऱ्या सुख दुःखादी द्वंद्वांच्या मोहांनी सर्व भूते
हे परंतपा या सृष्टीत भ्रम पावत असतात. परंतु ज्या सत्कर्माचरणी लोकांचे पातक नष्ट झालेले असते ते सुखदुःखादी द्वंद्वजन्य मोहापासून मुक्त होऊन दृढ व्रत होतसाते माझी उपासना करतात. वार्धक्य व मृत्यू यांपासून मुक्त होण्याकरता जे माझ्या आश्रयाने प्रयत्न करतात ते परब्रह्माला, अध्यात्माला तसेच अखिल कर्माला जाणणारे असे होतात. जे अधिभूतासह, अधिदैवतासह आणि अधियज्ञासह म्हणजे सर्व मीच आहे अशा प्रकारे मला जाणतात ते युक्त चित्त असल्यामुळे अंतकाळी देखील मला जाणतात.